नागपूर ते पुणे प्रवासादरम्यान खासगी ट्रॅव्हल्समध्ये 64 वर्षीय वृद्ध शेजारी झोपलेल्या 22 वर्षीय तरुणीच्या पायाला स्पर्श करत होता। वेळ रात्री 1 वाजताची होती आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। तर अभियांत्रिकीची विद्यार्थी असलेली 22 वर्षीय तरुणी पुण्यात वास्तव्यास असते। ती एका परीक्षेसाठी 28 एप्रिल रोजी नागपूरला गेली होती। रात्री तिने प्रसन्ना पर्पल ट्रॅव्हल्सद्वारे नागपूर पुणे प्रवास सुरू केला। रात्रीची वेळ होती। तिच्या शेजारच्या सीटवर मंजित भागसिंग अहलुवालिया वय वर्ष 64 हा होता। रात्री 1 वाजता तरुणीला स्पर्श होत असल्याचं जाणवलं। सुरुवातीला तिनं दुर्लक्ष केलं, मात्र काही वेळाने जालन्याच्या आसपास तिला पुन्हा पायाला स्पर्श झाला। मंजितकडून जाणीवपूर्वक स्पर्श होत असल्याचं जाणवल्याने तिने थेट चालकाला बस थांबवण्यास सांगितलं। गाढ झोपेत असलेले अन्य प्रवासी देखील यामुळे जागे झाले। काय झालं आहे कुणालाच ठाऊक नव्हतं। त्यानंतर तिने कुटुंबाला हा प्रकार कळवून थेट छत्रपती संभाजीनगर पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क करून घडलेला प्रकार सांगितला। पोलिसांनी घटनाक्रम समजून घेत MIDC सिडको पोलिसांना घटनेची दखल घेण्याची सूचना केली। MIDC सिडकोचे सहाय्यक फौजदार दशरथ जाधव यांनी तात्काळ मुलीला संपर्क केला। सहकार्यांसह ते विमानतळाजवळ बसची वाट पाहत होते। पहाटे 4 वाजता बस शहरात आल्यानंतर सर्व प्रवाशांसह बस पोलीस ठाण्यात नेण्यात आली। जाधव यांनी दोघांसह सहप्रवाशांकडे चौकशी केली, परंतु अन्य प्रवाशांनाही उशीर होत असल्याने मुलीने पुण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्याबाबत लिहून दिले। मंजित यांनी देखील पोलिसांसमोर कृत्य केल्याचं नाकारलं। तिने मुलीला चुकीने स्पर्श झाल्याचं सांगत विनवण्या केल्या। तरुणी मात्र नकार देण्यावर ठाम होती। पुण्यात गेल्यावर तिने गुन्हा दाखल केला। 1 मे रोजी तिथून तो MIDC सिडको ठाण्यात वर्ग करण्यात आला। तिच्या तक्रारीवरून या प्रकरणी मंजित यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला। सहाय्यक फौजदार विष्णू मुंढे अधिक तपास करत आहेत।